काल पण मला गोव्यातनं एक मेसेज होता की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ला आम्ही तुमचा आवाज ऐकला सर की खूप छान वाटतं. मला वाटतं अक्षय केसरकर म्हणून एक माझे मित्र आहेत, वी डोंट नो इच अदर, पण त्यांनी मला मेसेज पाठवला आहे. नंतर एक पाटील मॅडम आहेत, त्यांनी मेसेज पाठवला आहे की खूप मजा येते तुम्हा सगळ्यांचा आवाज ऐकायला आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घ्यायला. अप टू यू हरीश सर. धन्यवाद अभिजीत। योगेश प्रकाश खानोलकर ये बॉलिंग की शुरुआत करते हुए वहाँ पर डोंबिवली ग्रामीण के लिए, और बैटर्स जो इस वक्त आ चुके हैं वो है किरण पवार और रजत मुंडे। रजत मुंडे स्ट्राइक पर है। रजत मुंडे पिछले मैच में जल्दी आउट हुए थे। किरण पवार ने 48 रनों का योगदान दिया था और वही अपने स्वर्णिम स्पर्श को जारी रखना चाहेंगे। tenniscricket.in के यूट्यूब चैनल पर इसको लाइव देखा जा सकता है। अगर आपने अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो जरूर tenniscricket.in को सब्सक्राइब करें। इस बार टप्पा खाकर बॉल अंदर की तरफ टर्न हुई, बैकफुट पर जाकर एक आलीशान स्क्वायर कट, और ये 70-70 चौका। अप्रतिम फटका। खरं तर आज आपण बघतो की टेनिस क्रिकेटचे जे शॉट आहेत ते कमी बघायला मिळतात, लेदर क्रिकेटचे शॉट जास्त बघायला मिळतात। सुंदर फटका होता। इस बार बहुत ही बेहतरीन स्वीप शॉट था। आंखों को ठंडक पहुंचाने वाली ये बल्लेबाजी आप कह सकते हैं, और उनकी बल्लेबाजी में जो अग्रेशन है वो साफ झलकता है। देखिए स्क्वायर ऑफ द विकेट कितना स्ट्रांग है। पहले स्क्वायर कट, स्क्वायर ऑफ द विकेट ऑन द ऑफ, फिर स्वीप ऑन द ऑन, स्क्वायर ऑफ द विकेट, 4 विदाउट लॉस। और इस बार खेल दिया। अब इसे कहां से रोका जाएगा? गैप में खेला गया स्ट्रोक, और ये लगा खूबसूरत 70-74। रजत बस नामी काफी आहे। चांदीची चकाकी त्याच्या फटक्यामध्ये दिसते, त्याचं नाव रजत आहे आणि तुम्ही बघताय अत्यंत सुंदर फटकेबाजी इथे गॅप त्याने मिळवला आणि 4 धावा वसूल केल्या। व्हाट अ शॉट! दिस इज शॉट ऑफ द इवनिंग, बिल्कुल सुरेश रैना की झलक दिखाने वाला। 70-76। वाऱ्याचं एवढ्या लवकर वादळात रूपांतर होईल असं वाटलं नव्हतं। पहिला शॉट त्याने अत्यंत शांत खेळला, त्यानंतर थोडासा शांतपणे फ्लिक केला आणि पहा त्यानंतरचे 2 सुंदर सुंदर ब्लास्ट इथे त्यानं विस्फोटक फटकेबाजी अगदी पहिल्या षटकामध्ये तो धावांसाठी किती भुकेलेला आहे दाखवून दिलं रजत मुंडेनं। पहले मैच में जल्दी आउट हुए थे, वो रनों की भूख उनके अंदर बढ़ रही थी, कब जाऊं और कब मैं रन बनाऊं, और ये तड़का मार के 6 था, 14 विदाउट लॉस। इस बार सफल होकर खेलने का प्रयास, लेकिन वहां फील्डर फाइन लेग पर डायरेक्ट हिट था स्टंप्स पर, और सब कुछ सही सलामत। लेग बाय, ऑल इज वेल। पहले ओवर की समाप्ति पर अगर हम देखें तो स्कोर है 15। पहिले षटक अगदी सुंदर इथे पाहायला मिळते आपल्याला। खरं तर दोन्ही संघ या सामन्यामध्ये नव्हे तर इथून मागे कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट दोघांना एकमेकांचं खूप माहिती आहे, त्यामुळे हे जे कॉन्टेस्ट हे खूप चुरशीचं होणार यात शंका नाही। आणि डोंबिवली ग्रामीणच्या खेळाडूंना खरं तर विजय अत्यंत गरजेचा आहे। पहिल्या मॅचमध्ये निसटता पराभव स्वीकारल्यानंतर इथे त्यांना जिंकायचेच आहे, आणि समोरची टीम आपण पाहिलं मुन्ना देसाई 11 या संघाला रोखणं निश्चित मोठं आव्हान आहे, कारण किरण पवार मागच्या मॅच मध्ये प्रचंड फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या बॅट मध्ये जे फटके त्याने देखील क्लासिकल टच दाखवला होता काल। अगदी आज सकाळीच मॅच सुरू झाली त्यावेळेस संध्याकाळच्या सत्रामध्ये किरण पवार, आणि त्याला रोखणं हे आव्हान असेल तर पहिल्या षटकामध्ये केजू मुंडेनं इथे इरादा स्पष्ट केलेला आहे, आणि त्यामुळेच या मॅच मध्ये कसोटी लागणार आहे, प्रतिभा कौशल्य पणाला लागणार आहे डोंबिवली ग्रामीणच्या गोलंदाजांचं। आज काहीतरी करून दाखवण्याची संधी आहे त्यांच्या समोर। केजू मुंडे गोलंदाजी मार्कवरती, समोर रजत मुंडे। जी हाँ,
मजा भी तभी आता है जब मुंडे के सामने मुंडे हो। केजू मुंडे बनाम रजत मुंडे, 15 विदाउट लॉस। और देखिए, नाउ दिस इज शॉट ऑफ द मैच ऑन द राइज, चाबुक शॉट, 70-76। तकनीक भी है, चौका छक्का लगाने के बाद एक रन लेकर स्ट्राइक को बदलो और अपने पार्टनर को मौका भी दो। स्कोर अब 22, प्रोजेक्टेड स्कोर 94, करंट रन रेट 16.5। और ये हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य जहां पर आप देख रहे हैं गिरीश कोचरेकर भी अब सुभाष घाई की तरह मिनी शोमैन बन चुके हैं। ये हमारा कॉम बॉक्स जहाँ से आप सारा आंखों देखा हाल सुन पा रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया कैमरामैन देव और टेनिस क्रिकेट .in। दीपक पवार साहब की मोहब्बत हर साल खींच लाती है। फैजल मुल्ला जैसे दोस्त मिले और क्या चाहिए। और हमारे न्यू मुंबई प्रीमियर लीग के कमिश्नर दीपक पाटिल साहब, ये तमाम मोअज़्ज़ीज़ मेहमानों के साथ राब्ता होना ये अपने आप में बड़ी बात है। 22 विदाउट लॉस। फुल टॉस बॉल थी, किरण पवार मिस टाइम कर चुके हैं। हालांकि बॉल का पेस इतना था कि उस पर 2 रन दौड़कर पूरा करते हुए किरण पवार तेज कदम भागे और स्कोर आगे बढ़ता हुआ 24, 2 दर्जन रन और अभी तक कोई विकेट नहीं मिला है। केजू मुंडे, यहां पर गेंदबाजी की जिम्मेदारी उन्हें सौंपी गई है। पहले मुकाबले में भी अच्छी गेंदबाजी रही थी। थर्ड अंपायर को रेफर किया गया है। गेंद की हाइट को लेकर मसला है और उसे सॉल्व करने का प्रयास। तो एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है। ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 8वां संस्करण, पावर्ड बाय कैबिनेट मिनिस्टर नामदार उदय जी सामंत साहब। हम बहुत बहुत आभारी है सन्मान्य किरण शेठ सामंत, महाराष्ट्र क्रिकेट संगठन के वे सदस्य हैं। विजेता टीम को 5 लाख रुपए और ट्रॉफी, उपविजेता टीम को 3 लाख रुपए और ट्रॉफी इनायत की जाएगी। ओम साई स्पोर्ट्स के अध्यक्ष पराग जी सावंत और उपाध्यक्ष दीपक पवार और उनकी पूरी टीम को मुबारकबाद देना चाहूंगा। यस, थँक्यू हरेश सर. जोपर्यंत थर्ड अंपायरचं डिसिजन पेंडिंग आहे तोपर्यंत आम्ही इथे एक मंचावरती सत्कार करतोय विशाल पाटील यांचा. मी निमेश नायर यांना विनंती करेन की विशाल पाटील यांचा आपण सत्कार करावा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 8वं पर्व सुरू आहे आणि धमाकेदार विस्फोटक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते या मैदानामध्ये. सगळ्या स्पॉन्सर्सचे खूप खूप आभार. आदिना सी फूड्स, पूर्ण बाउंड्री रोपला तुम्हाला एकच नाव दिसेल, दॅट इज आदिना सी फूड. सुलतान वस्ता हा आमचा अतिशय दिलदार मित्र आहे. दरवर्षी न चुकता आमच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला त्याची मदत होत असते. त्याने हे बाउंड्री रोप स्पॉन्सर केलेलं आहे. हिट अँड विन युवा स्पोर्ट्सचा बॅनर तुम्हाला दिसतोय. इकडे बोल्ड नावाचं जे कोल्ड्रिंक आहे त्याचा बॅनर दिसतोय. मागच्या बाजूला अरिहंत, तर अख्खं पॅव्हेलियन मध्ये तुम्ही त्यांचं ब्रँडिंग बघू शकता. यांच्या जोडीला समोर आपण बघतोय ॲक्वा वर्ल्ड ऑफ टायटन, SS डेव्हलपर्स, नवी मुंबई मित्र परिवार, ओमकार डेव्हलपर्स, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन, युवा सेनेच्या माझ्या मित्रांचे तर मनापासून आभार. कारण 26 तारखेचा हाय व्होल्टेज ड्रामा त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. तुषार साळवे आणि अभिजित दुडे या आमच्या 2 मित्रांनी. नगरसेविका वैभवी खेडेकर, विजय खेडेकर, दरबार फॅमिली रेस्टॉरंट, त्याचबरोबर प्रकाश रसाळ, राजन शेटे, सगळ्यांचे खूप खूप आभार. राजापूर कोऑपरेटिव्ह बँक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, अमरीश पावसकर, सौरभ मलुष्टे, गणेश भिंगारडे, शेखर कवितके,
परशुराम कदम, मुन्ना देसाई, tenniscricket.in, मोबाईल हब, शहबाज चिपळूणकर, TVS, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, स्मार्ट नेट, अल्ट्राटेक सिमेंट, यारब सी फूड, दामोदर शिवराम अँड कंपनी, DVP इन्फ्रा प्रोजेक्ट, RB बेल्हाळ, RD सामान कन्स्ट्रक्शन कंपनी, चौगुले उद्योग समूह, सगळ्या स्पॉन्सर्सचे खूप खूप आभार. फ्लेक्स जिम, राजू शेठ घाग, प्रसन्न शेठ आंबुलकर, किती नावं घेऊ तेवढी थोडीच आहेत. ज्या वेळेला मला ही संधी मिळते त्या वेळेला ह्या सगळ्या आमच्या मदत करणाऱ्या स्पॉन्सरचे इथे आभार मानायला आवडतात. वारंवार तुमचे आभार मानेन. निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, MS राठोड. So I think match is going to begin. Over to you, Naresh sir. इस बार गेंद की गति को थोड़ा सा कम किया था. किरण पवार एक ऐसा बैटर है जिसके बल्ले के रेंज में अगर गेंद आती है तो सीधा बाउंड्री लाइन के बाहर नजर आती है. आज सुबह जो 48 रनों की उन्होंने दोपहर में पारी खेली, वाकई में काबिल तारीफ और तबीयत खुश करने वाली बल्लेबाजी थी. इस मैच में थोड़ा शांत है, 2 बॉल में 2 रन बनाकर खेल रहे केजू मुंडे के सामने. और यहां पर फुल टॉस बॉल दी और ये बेसबॉल हिट 70-76. नव्हता तर तो खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. फुलटॉस चेंडू म्हटल्यानंतर किरण पवार यापेक्षा वेगळं उत्तर मला वाटतं देणार नाही. खूप सुंदर फटका खेळला त्यानं आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं मी आता फॉर्म मध्ये आलेलो आहे. कारण या अगोदरचा फुलटॉस त्याला टायमिंग करता आला नव्हता, आता तो लय मध्ये आलेला आहे. जिसका बल्ला है तलवार, जो गेंद से करता है यलगार, जिसका खाली नहीं जाता वार, वो है किरण पवार. स्कोर है 30, 3 बॉल 8, 48 रन की पारी और उसके बाद ये निरंतरता. हैंड आई कोऑर्डिनेशन सबसे बड़ी बात है. आपकी आंखें गेंद को जल्दी पढ़ ले और फिर आप अपने शरीर को उस दिशा में खेलने के लिए कार्यान्वित करें. अब देखिए नाउ, दिस इज द शॉट. इंटरनेशनल क्लास वाला ये स्ट्रोक था ऑन द राइज. शॉटला ह्या अप्रतिम षटकाराला पुणेरी भाषेमध्ये फक्त एकच शब्द आहे, कमाल. निश्चित सर, मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, खाईन तर तुपाशी. किरण पवार असा खेळाडू आहे की त्याला फक्त षटकार आणि चौकार, खरं तर षटकार आणि चौकारांवरती तो सुखात जगू शकतो, पण सिंगल्स त्याच पद्धतीने घेतो. कमालीचा फलंदाज आहे. आपलं असं असतं की आपण ताटात पडेल तसंच जेवतो, परंतु प्रत्येक वेळेस मेजवानीवरती ताव मारणारा फलंदाज आहे तो म्हणजे किरण पवार. आज पहिल्या सामन्यामध्ये सुरुवातीलाच त्याने दाखवून दिले त्याची स्ट्रेंथ आणि आता पुन्हा एकदा त्याचा लौकिक तो या मैदानामध्ये सिद्ध करतोय. नक्कीच नरेश सर, आपण ग्रामीण भागातले लोक आहोत, पालेभाजी भाकरी आपल्याला चालते. किरण पवारला मात्र रसगुल्ला, गुलाबजाम, तांबडा पांढरा ह्याच्यापेक्षा कमी काय त्याला चालतच नाही. अशा पद्धतीची विस्फोटक फलंदाजी आपण बघतोय. विस्फोटक, ॲब्सोल्युटली ब्लंडर, कमाल. पुणेरी शब्द खास किरण पवारसाठी. सो किरण पवार ने पिछले 2 बॉल में मैच के पूरे डायमेंशन को बदल दिया है. 2 overs 36. मेरे ख्याल से पूरे टूर्नामेंट में पावर प्ले का ये सबसे बेहतरीन स्कोर कहा जाएगा. 36 विदाउट लॉस. किरण पवार 14 रन 4 गेंदों में, रजत मुंडे 21 रन 8 गेंदों में, कीजू मुंडे 1 ओवर 21 रन. प्रोजेक्टेड स्कोर 108, करंट रन रेट 18 रन. नया ओवर अब प्रारंभ होगा. अरिहंत ग्रुप स्टैंड एंड से. अरिहंत ग्रुप भी सोशल वर्क बहुत बढ़िया कर रहा है. हमने देखा कि वहाँ पर एक चौक बना हुआ है और वहाँ पर सुरेश गुंडेचा साहब का नाम भी चौक के पास लिखा हुआ है. सो ग्रेट सोशल वर्क बाय अरिहंत ग्रुप और होम्स, मॉल्स, होटल्स, बैंक्वेट्स एंड मल्टीप्लेक्स. अरिहंत. सो 36. अब नया ओवर करेंगे हर्षद ठुमरे.
इनसाइड आउट, अफलातुन कवर ड्राइव। देखिए रजत मुंडे लेदर बॉल के भी उतने ही अच्छे क्रिकेटर हैं और यही एक वजह भी है कि उनके स्ट्रोक्स में आपको वो झलक आती है। टेनिस बॉल का क्रिकेट ये रबर बॉल के और रबर बॉल का और टेनिस बॉल का क्रिकेट जो है लेदर बॉल के क्रिकेट का रॉ मटेरियल हो सकता है, और फिर दोनों क्रिकेट को बैलेंस करते हुए चलना। इन दिनों भारतीय टीम में भी जो खिलाड़ी आ रहे हैं वो टेनिस बॉल क्रिकेटर्स ही आ रहे हैं। नवदीप सैनी उसका बहुत बड़ी मिसाल है। मोहम्मद सिराज हैज प्लेड टेनिस बॉल क्रिकेट। निश्चित सर, तुम्हाला मी यापुढे जातो. रमेश कुमार या टेनिस बॉल क्रिकेटरचं IPL मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला 20 लाखाला बेस्ट प्राइज मध्ये आपल्या संघामध्ये ठेवला, ज्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही YouTube वरती बघू शकता. 10 चेंडूमध्ये त्यानं 50 धावा केल्या आणि तो प्रकाश झोतात आला. कुठलाही लेदर बॉल न खेळता त्याला आज IPLच्या मंचावरती संधी मिळते. मला वाटतं टेनिस क्रिकेटसाठी मोठी उपलब्धी आहे. नहीं डेफिनेटली, देखिए जब मौका मिलता है ग्रैब इट विद बोथ द हैंड्स ऐसा कहा गया है, और ऐसी कई सक्सेस स्टोरीज है। और मेरी नज़र की सबसे बड़ी सक्सेस स्टोरी है प्रवीण तांबे। आई थिंक जो राहुल द्रविड़ ने उसके बारे में वीडियो में बताया है, देयर कैन नॉट बी अ बेटर कॉम्प्लीमेंट देन दिस। 37 हर्षद की अगेन, लुक एट द शॉट। ये अब जैसे श्रीहरिकोटा से PSLV उपग्रह लॉन्च होता है वैसे लॉन्च कर दिया। 70-76। हरे सर, हा उजव्या हाताचा युवराज सिंग आहे का? नहीं, मुझे तो कभी कभी ऐसा लगता है कि नासा के जो साइंटिस्ट है बैठे हुए हैं वो भी ट्रैक कर रहे होंगे बार बार ऊपर आने वाली चीज क्या है। निश्चित सर, कमालीचा फलंदाज आहे. आपण पाहिले त्याचे फटकेबाजी. मगाशी अभिजित सर कमाल म्हटले होते. मला वाटते मंत्रमुग्ध, प्रेक्षकांना स्तंभित करणारी फटकेबाजी आहे, विस्मयचकित करणारी फटकेबाजी आहे. आज मात्र प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फिटतात त्या मैदानामध्ये. एका बाजूने नाही, दोन्ही बाजूने हल्ला होतोय. आपल्याला माहित असेल की सिकंदर ज्यावेळेस भारतामध्ये आला होता त्याने एक युद्धतंत्र आणलं होतं, त्याचं नाव होतं तुलुगमा. तुलुगमा म्हणजे काय? तो समोरून दाखवायचा की मी समोरून अटॅक करतोय, परंतु त्याची दुसरी तुकडी त्या विरोधी सैन्याच्या पाठीमागून जाऊन अटॅक करायची, आणि एकाच वेळेस ज्यावेळेस दोन्ही सैन्य दोन्ही बाजूने अटॅक करायचे त्यावेळेस मात्र प्रतिस्पर्ध्याची दानादान उडायची. मला तेच दिसतं, या दोन्ही बाजूने इथे अटॅक सुरू आहे. कमालीची फलंदाजी. इस बार ड्राइव किया, एक सिंगल 44। देखिए गुडलक रेस्टोरेंट इनके ओर से 3 6 लगातार 3 बॉल में लगते हैं तो 1000 रुपए सिर्फ फर्स्ट इनिंग्स के लिए और 3 विकेट्स के लिए भी उन्होंने ये रखा है। आइए देखते हैं गुडलक का गुडलक किसे मिलता है। हरे सर, आत्ताचा जो अप्रतिम षटकार होता त्याच्यासाठी विनय ठाकूर यांनी 2000 रुपये पाठवलेले आहेत. क्या कमाल शॉट होता, अप्रतिम शॉट. इस बार बेहतर बॉल, सबमरीन बॉल नीचे रही, चैनल के बाहर। बिल्कुल इस तरह बल्लेबाज को परेशान करना है तो उसको घर के बाहर बुलाना पड़ेगा। यहां पे सरफरोश फिल्म का डायलॉग याद आता है, क्या ठाकुर तेरे को कितनी बार बुलाया, तू आया ही नहीं। बैटर को बाहर बुलाना पड़ेगा, कंफर्ट जोन में गेंद नहीं कर सकते आप। 44 विदाउट लॉस, 3rd ओवर इन प्रोग्रेस। इस बार स्वाइप किया, बल्ले को खेला है काउ कॉर्नर की जानिब, 1 रन पूरा किया केतन मात्रे का, वहां से थ्रो आता हुआ, बहुत अच्छा आर्म है केतन का, और स्कोर आगे बढ़ता हुआ 45 एट द एंड ऑफ 3 ओवर्स। 15 का रन रेट, 2 ओवर में 36, ये ओवर में 9 रन। हर्षद टोमरे, रजत मुंडे 11-23, किरण पवार 7-21। दोन्ही फलंदाज अप्रतिम फलंदाजी करतायत. किरण पवार एका बाजूने 7 चेंडूमध्ये 21 धावा आणि रजत मुंडे दुसऱ्या बाजूने 11 चेंडूमध्ये 23 धावा. एक हिमालय आहे तर दुसरा आल्प्स आहे. दोन्ही कठीण आहे आणि दोघांची कठीणाई किती आहे मागच्या 3 षटकामध्ये आपण सर्वांनी बघितलेली आहे. प्रत्येक फटका इतका सुंदर एक्झिक्यूट त्याने केला. विशेष म्हणजे चेंडूच्या मेरिट वरती खेळले. आम्ही बघत असतो इतर वेळेस फलंदाज फक्त शफल होता, स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न करतात, परंतु या फलंदाजीमध्ये आज कमालीचं तांत्रिक तंत्र होतं आणि त्याचमुळेच ही जी 45 धावांची भागीदारी आहे ती खूपच सुंदर झालेली आहे, विलोभनीय झालेली आहे. मला वाटतं आजच्या रजनीमध्ये या दोन्ही फलंदाजांनी प्रेक्षकांना खुश करून टाकलेलं आहे.
डोंबिवली ग्रामीण के पास अभी भी मौका है। देखिए 18 गेंदें बची है, एक अच्छा ओवर चाहिए 5 से 6 रन का, और प्रेशर जो है वो सामने शिफ्ट हो जाएगा। लेकिन वो अच्छा ओवर करने की जिम्मेदारी अब वहां पर हम देख रहे हैं नए गेंदबाज है विजय पवार। पवार की गेंद स्ट्रेट ड्राइव और गेंद सीधी चली गई, वहां पर 70-70 चौका। लोहाराच्या कुळातले असतात तर काही फलंदाज चित्रकाराच्या कुळातले असतात. मैदानामध्ये हे दोघेही चित्रकार आहेत आणि तुम्ही त्यांचं कुळ काय असेल तुम्ही ओळखू शकता. सुंदर कलाकारी त्यांनी मैदानामध्ये दाखवलेली आहे. पहली बार बीट होते हुए हमने देखा, बहुत ही लाजवाब। और देखिए सबसे बड़ी बात क्या है कि आपको किसी से कंपटीशन नहीं करना है, आपको अपने आप से कंपटीशन करना है। न किसी से ईर्ष्या, न किसी से होड़, न किसी से ईर्ष्या, न किसी से होड़। मेरी अपनी मंजिल, मेरी अपनी दौड़, अपनी रेस खुद दौड़ो, दुनिया तुम्हारे पीछे दौड़ेगी। ॲब्सोल्युटली राईट सर. मला किरण पवार यांचा स्कोर कळेल का प्लीज? किरण ऑन 21 of 7, रजत मुंडे 27 of 13, स्कोर है 50। बल्लेबाजी झकास। विजय पवार का वहां पर ओवर शुरू हो चुका है और बैटर है किरण पवार। किरण पवारांसाठी एक स्पेशल प्राइज आलेला आहे. किरण पवारनी जर या मॅचमध्ये हाफ सेंचुरी केली तर मुन्ना देसाई यांच्याकडनं 5,000 रुपये रोख. दिस इज अ स्पेशल प्राइज फॉर किरण पवार. स्कोर 50। ओहो, झकास। 70-76। हातातला हातोडा होता सर. आणि किरण पवार हा गोल्ड स्मिथ आहे. सोनार जसा सोन्यावरती कलाकुसर करतो ना, आपल्या नाजूक नाजूक हातोड्याने सुंदर डिझाईन तयार करतो, आज किरण पवारने अशा डिझाईन्स मैदानामध्ये तयार केल्यात. गोल्ड स्मिथ मी म्हणेल आज किरण पवारला. Yes, सारे definitely. स्ट्रोक्स आप देखिए। आणि तुम्ही आता सोन्याचं उदाहरण दिलं आणि असाच आमचा एक सोन्यासारखा मित्र रत्नागिरी खबरदारचे पत्रकार हेमंत वंजू, आज त्यांचा वाढदिवस आहे. व्हेरी हॅपी बर्थडे हेमंत, आणि तुझं खूप खूप स्वागत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. ओ इट इज अ स्कायर. लेट अस सी व्हॉट इज द रिझल्ट. जी हाँ, अँड कॉट सेफली. 70-70 विकेट और किरण पवार आउट। फाइनली विजय पवार तुला खूप खूप शुभेच्छा. रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून एक वेगळा आयाम रत्नागिरीकरांना तू दिलास, आणि असेच वेगवेगळ्या संकल्पना मूर्त स्वरूपात येऊन खूप चांगलं आणि पारदर्शक लिखाण हेमंत या आमच्या मित्राकडनं होत असतं. आणि आज वाढदिवसाच्या दिवशी अप्रतिम योग आला आहे की हेमंत या तू मंचावरती आला आहेस. तुझं खूप सारं स्वागत. अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे टू यू. आणि भैरीबुवाच्या चरणी आमची प्रार्थना की सर्व जी स्वप्न पूर्ण होऊ देत, ही भैरीबुवाच्या चरणी प्रार्थना. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 8 छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून बॉलिंग अटॅक सुरू आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत पुण्याचा ज्ञानसागर नरेश डोमे आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या. इस बार बेहतरीन टाइमिंग के जरिए टप्पा खाती हुई बॉल मैदान के बाहर, और ये 70-70 चौका। किरण तेरा मिशन अधूरा, रजत मुंडे करेगा पूरा। 60 for 1, 15 रन का
औसत अभी भी जारी है और ये औसत पे 90 रन होना तय है अगर टिक गए रजत मुंडे। सिल्वर इनिंग्स, सिल्वर मोमेंट्स। निश्चित सर, जरी विकेट मिळाली असेल तरी धावांचा ओघ मात्र थांबू शकत नाहीये. फलंदाज जरी बाद झालेला असेल तरी सुद्धा प्रत्येक टाकलेला बांध हा या धावांच्या ओघापुढे मोडून पडतोय, तुटून पडतोय. आणि हे चित्र पाहतोय आपण. रजत मुंडेनं जरी किरण पवार बाद झालेला असेल तरी सुद्धा त्याने पुढच्या चेंडूवरती आखूड टप्प्याच्या चेंडूला हुक करून एक फाईन लेगला सुंदर चौकार घेतला आणि दाखवून दिलं की अजून रफ्तार थांबणार नाहीये. 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावांची सरासरी. निश्चित एक मजबूतीकडे वाटचाल सुरू आहे ती मुन्ना देसाई 11ची. एक बक्षीस इथे येतं विकेट हॅट्रिक साठी. 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. माफ करा, 1,000 रुपयाचं पारितोषिक गुडलक रेस्टोरेंट्स कडून. इस बार बल्ले का बारी सिरा और ये 70-70 विकेट. बहुत अच्छा काटा उस गेंद को हर्षद ठोंबरे ने. बल्ले का भारी सिरा और सिद्धेश वास्कर 0 पर आउट. येस सर. आणि किती साऱ्या मित्रांची नावं घेऊ आणि कधी कधी असं होतं ना की अगदी जवळचे घरातले भावासारख्या मित्रांचंच नाव घ्यायचं राहून जातं. न चुकता आमच्या टुर्नामेंटला दरवर्षी जे कोणी मित्र जोडले जातात त्याच्यामध्ये कोल्हापूरचे आमचे मित्र आहेत. आणि दरवर्षीचा माझा हा अनुभव आहे की मॅचेस सुरू झाल्या की रात्री न चुकता ह्या मित्रांचा फोन येतो की तुझा आवाज आम्ही यूट्यूबवरती ऐकतोय, अप्रतिम टुर्नामेंट चालू आहे, संदीप मगदुमला सांग, दीपकला सांग, परागला सांग की आम्ही सगळे कोल्हापूरमध्ये एन्जॉय करतोय. आणि न चुकता हे मित्र फायनलच्या दिवशी इथे येतात आणि खूप धमाल करतो आम्ही. असे आमचे उमेश भारदे, नितीन कुंभार, अमित कलावंत, थँक्यू सो मच. आणि थँक्स अलॉट फॉर कॉलिंग मी. आणि आम्ही सगळे तुम्हाला मिस करतोय, वाट बघतोय. या सगळे नक्कीच. आणि कधीतरी कोल्हापूरलाही आम्हाला अशी छान टुर्नामेंट ऑर्गनाईज करा आणि बोलवा. मग कुणाल, मी, हरेश सर आम्ही सुद्धा सगळे तिकडे येऊ, मजा करू. कुणाल नक्कीच तांबडा पांढऱ्याचा आस्वाद घेईल, आम्ही आपले वरण भात खाऊ. चालेल आम्हाला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. चंदन जाधव या माझ्या मित्राचं आगमन झालंय. वॉर्म वेलकम चंदन. दीपक पवार तिथे आहे, अभिजित दुडे आहेत, किती सारे मित्र आहेत. मुन्ना देसाई यांचं मंचावरती आता आगमन झालंय. आता त्यांचीच टीम समोर खेळते. स्फोटक फलंदाजी सुरू आहे. आकर्षक बक्षिसं घोषित केलेली आहेत. फुल ऑन ग्लॅमरस इव्हेंट ज्याला म्हटलं जातं तो हा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार कालपासून सुरू झालाय. जे प्रेक्षक नव्याने जोडले गेलेत त्यांच्यासाठी नवीन माहिती. दिवस रात्र पद्धतीने, साखळी पद्धतीने हे सामने होत आहेत. हर्षद ठोंबरे के ओवर की अगली गेंद और यहां पर 1 रन. देखिए, दर्शकों की जानकारी के लिए मैं बताता चलूं, अब तक 26 गेंदों का खेल हुआ है, 26 बॉल्स. इसमें 7 6 लगे हैं, 4 चौके लगे हैं. मतलब पहले 24 गेंद में हर दूसरी बॉल मैदान के बाहर गई है, ऐसा हम कह सकते हैं. ये ओवर के अगर 2 गेंद को छोड़ दे, दैट इज द ब्रूटल अटैक ऑन द बॉल. 61 for 2, 5th ओवर. इस बार गेंद को घुमाया हर्षद ठोंबरे. देखिए, अब डोंबिवली ग्रामीण विकेट मिलने के बाद वापसी कर चुके हैं और बिल्कुल इसी तरह का क्रिकेट चाहिए होगा. दुनिया में हर बॉल के लिए एक स्ट्रोक है और हर स्ट्रोक के लिए एक बॉल है. आपको सही समय पर वो स्ट्रोक या बॉल करनी है. बहुत सिंपल बेसिक है क्रिकेट का. 61 for 2. इस बार ड्राइव कर दिया है बहुत ही नजाकत और नफासत के साथ. 1 रन पूरा करते हुए रजत मुंडे. स्कोर आगे बढ़ता हुआ 62 for 2. प्रोजेक्टेड स्कोर डेफिनेटली 80 के आसपास दिखाई दे रहा है. लेकिन अगर डोंबिवली ग्रामीण ये ओवर में देखिए अभी तक कोई चौका छक्का नहीं दिया है, ये अच्छी वापसी है. डोंबिवली ग्रामीण को यही चाहिए. केवल 2 रन आए हैं पहली 4 गेंदों में. प्रभावशाली गेंदबाजी इस ओवर में हर्षद द्वारा. इस बार थोड़ा सा लाइन को लेग स्टिक के बाहर रखा था और अंपायर ने वाइड दिया है. 63 for the loss of 2 wickets.
डोंबिवली ग्रामीण की बॉलिंग है और मुन्ना देसाई 11 की बैटिंग। ये बॉल प्लेएबल थी अंपायर की नजरों में। यू कुड हैव ऑफर्ड द शॉट। देखिए, एक मैसेज और अंपायर देना चाहते हैं कि कुआं प्यासे के पास नहीं जाएगा, प्यासे को कुएं के पास जाना होगा। Not offering the shot is a cardinal sin in the game of cricket. 63 for 2. इस बार बल्ले का सिरा लिया था विकेट कीपर, थोड़ा सा अपने आप से नाराज अक्षय पवार, थोड़ा सा अपने आप से नाराज। अंदर की जानिब कटी थी और ये कैच क्यों छूटा, ये अपने आप से वो पूछ रहे हैं। 5 ओव्हर 63 रन 2 विकेट, 63 for 2. एक चांगली गोष्ट आहे की इथे डोंबिवली ग्रामीण कमबॅक करतोय. पहिल्या 4 षटकामध्ये खरं तर 60 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु शेवटची 2 षटकं टाकायची असताना डेथ ओव्हर्स मध्ये त्यांनी त्या धावा रोखलेल्या आहेत. आपण बऱ्याचशा इनिंग्स या स्पर्धेमध्ये बघितलेले आहेत की पहिली 4 षटकं ही फलंदाजांनी गाजवल्यानंतर पुढे 2 षटकामध्ये गोलंदाज कमबॅक करतायत, उशिरा का होईना, आणि ते तिथं रोखणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये जर स्ट्रेंथ आहे, तुमच्यामध्ये ती योग्यता आहे, तर तिचा परिचय तुम्ही मैदानामध्ये दिलाच पाहिजे. आणि मी डोंबिवली ग्रामीणच्या खेळाडूंचं कौतुक करेल की अजून एक षटक त्यांनी चांगलं टाकायचंय. निश्चित स्कोअर चेसेबल राहील त्यांच्या समोर. डोंबिवली ग्रामीण ने अच्छी प्रगति की है. पिछले ओवर में मानो डोंबिवली से छूटी हुई तेज गाड़ी थाना तक स्लो आई, लेकिन उसके बाद थाना से घाटकोपर, घाटकोपर से कुर्ला, कुर्ला से दादर, दादर से भाईखड़ा. अब यहाँ पर रिकवरी इस तरह की तेज करनी होगी. मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहेगा. और अब नया ओवर लेकर आ रहे केतन मात्रे, जिनके बारे में इन दिनों पूरे हिंदुस्तान में चर्चा है. हाल ही में नेशनल ब्लास्ट चैंपियनशिप के मैन ऑफ द टूर्नामेंट खिलाड़ी रहे, जहां उनको रेनो ट्रिबर कार से नवाजा गया. ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, ओपन क्रिकेट, हर प्रकार का क्रिकेट केतन खेलते हैं. और अपने ग्रामीण क्रिकेट में वाकलन गांव के लिए उनका जो योगदान रहा है, मैं समझता हूं कि वाकलन गांव के लिए सबसे बेहतरीन क्रिकेटर कहा जाएगा. ये देखिए, ये मोमेंट किरण पवार का एक अनोखा स्ट्रोक जिसको कैप्चर किया कैमरे ने. इसी दिन के लिए तो कैमरामैन भी इंतजार करते हैं. मेरे पास जो रिको, मिनोल्टा, पेंटेक्स, कैनन, ये कैमरा काम में कब आएगा? रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में काम में आएगा. 63 for 2. और इस बार देखिए क्या शॉट है. दिस इज हॉट शॉट. 70-76 ऑन द राइज. रजत मुंडे. डायस के बाद अगर सबसे ज्यादा ठंडे दिमाग से खेलने वाला आज की पीढ़ी का क्रिकेटर है, सो दैट इज रजत मुंडे. बिलीव मी, चेहरे पे कोई हाव भाव नहीं है. 6 मारने के बाद न उसने शर्ट ऊपर किया, न मुट्ठी बांधी, न आसमान में देखा. आई एम हियर टू डू द जॉब. 69 for 2. बड़े खिलाड़ी इसी तरह तैयार होते हैं. नो रिएक्शन. आई एम हियर टू एक्सप्रेस, नॉट टू इंप्रेस. इस बार ड्राइव कर दिया है, 1 रन पूरा किया और वहां पर ये 70-70 चौका. इस तरह के रजत मुंडे की बैटिंग जो है ना, उस पे डीजे अकील या डीजे नशा कुछ म्यूजिक तैयार करके कोलाज भी बना सकते हैं. दैट्स द काइंड ऑफ बैटिंग by Rajat Munde today. 73 for 2. छठा ओवर केतन मात्रे द्वारा. 2 गेंदों में 10 रन केतन के. पहले बॉल पर 6, दूसरे पे 4. Now look at this towering 6. ऐसी बल्लेबाजी कर रहे हैं मानो
ये टूर्नामेंट से पहले 3 दिन पूरा तपस्या करके आए हैं। 79 for 2, close to his 50। और रजत मुंडे ने इस बॉल को स्वाइप किया है, 1 रन पूरा किया और दूसरे की दौड़, और इसके साथ ही यहां पर रजत मुंडे के 50 और इस साल का पहला हाफ सेंचुरी रत्ना। एक डबल, 5 चौके, 4 6, 250 का स्ट्राइक रेट। दैट इज रजत मुंडे फॉर यू। सिल्वर इनिंग्स तो सोनम बता रही है कि इसी मैदान पर रजत मुंडे के नाम पर एक शतक भी लिखा गया है। ॲब्सोल्युटली राईट सर. आणि मला वाटतं या टुर्नामेंटमधली पहिली हाफ सेंचुरी आहे का ही? Yes, this is the first फर्स्ट हाफ सेंचुरी. and the only half century, the silver half century by a silver batter. इस बार भी लपेट लिया है, हवा के साथ साथ घटा के संग साथ। बिल्कुल देखिए, इन दिनों बाजार में चांदी का रेट भी ऊपर जा रहा है और रजत मुंडे के अगर खेल को हम देखें उसका स्तर भी ऊपर जा रहा है। तालियों की गूंज के साथ पूरी टीम स्टैंडिंग ओवेशन देती हुई रजत मुंडे को पहले ओव्हर में आए। विनंती करेन सगळ्या प्रेक्षकांना जोरात टाळ्या होऊ देत रजत मुंडेसाठी पहिलं अर्धशतक या 8व्या पर्वातलं. वेल प्लेड रजत मुंडे. याचा वाढदिवस आहे आणि प्रथा आहे की जिथे ज्या ज्या वेळेला इथे असे आमचे मित्र येतात तेव्हा आम्ही केक कापून त्याचं सेलिब्रेशन करतो. अरुण झोरे हे आमचे एक्सपर्ट आहेत क्रिकेटमधले, त्यांच्याकडून 3000 रुपये रजत तुला. काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए। तो 56 रन नॉट आउट और वाकई में ये AK-56 से जिस तरह स्टेनगन से गोलियां निकलती है, धन 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 धाएं धाएं धाएं, बिल्कुल उस तरह की बल्लेबाजी। लेकिन गेम अभी खत्म नहीं हुआ दोस्तों, मैं यही कहना चाहूंगा, गेम खत्म नहीं हुआ। डोंबिवली ग्रामीण दे हैव अ पॉइंट टू प्रूव। नरेश जी, अभी भी मुझे ऐसा लग रहा है पावर प्ले के पहले 2 ओवर केतन मात्रे बल्लेबाजी का बादशाह, बल्लेबाजी का बब्बर शेर, अगर उसके बल्ले से रन बनने शुरू हुए तो ये मैच आखिरी बॉल तक जाएगा, ऐसा मेरा दिल बोल रहा है। ये बॉलिंग विश्लेषण योगेश खानोलकर 1 ओवर 14, केजू मुंडे 1 ओवर 21, अर्षद टोमरे 2 ओवर 12 रन 1 विकेट, विजय पवार 1 ओवर 14 रन 1 विकेट, केतन मात्रे 1 ओवर 24 रन। सबसे महंगा ओवर केतन मात्रे का रहा। पहला विकेट 56 पर, दूसरा 60 पर, 3 एक्स्ट्रा, 88 टू विन। और आगे का आंखों देखा हाल आपके सामने लेकर आ रहे हैं मेरे काबिल दोस्त नरेश ढोमे। लेकिन इसके पहले अगले टॉस के लिए यहां पर अब हम बुलाना चाहेंगे शिवांश स्पोर्ट्स। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिलं नाबाद अर्धशतक झळकवलंय या पर्वामध्ये रजत मुंडे. बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावरती होतोय. नगरसेवक निमेश नायर यांनी 5000 रुपयाचं बक्षीस घोषित केलं. त्यानंतर अरुण झोरे यांनी 3000 रुपयाचं बक्षीस घोषित केलं. इथे 2 टाइम्स वर्ल्ड चॅम्पियन कॅरम मधले
प्रशांत मोरे इथे आलेले आहेत, छत्रपती अवॉर्ड विनर आहेत, त्यांचाही आम्ही इथे सत्कार करणार आहोत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, किती वेगवेगळी माणसं इथे भेट देत असतात बघा ना. माजी रणजीपटू अनिल वालेकर सर आलेले, MCAचे अमोल माने इथे आलेले आहेत. आज कॅरमचा 2 वेळचा जगज्जेता प्रशांत मोरे, शिवछत्रपती अवॉर्ड विनर, तोही इथे खास आला. म्हणजे क्रिकेट किती लोकांच्या मनामध्ये खोलवरती रुजलंय आणि त्याच्यामध्ये प्रकाश झोतातली स्पर्धा असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, तर तुम्ही घरी थांबूच शकत नाही, तुम्हाला यावंच लागेल इकडे ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी. 8वं पर्व, नावातच सर्व, आणि ज्याचा आहे रत्नागिरीकरांना गर्व. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, powered by Cabinet Minister Uday Samant and strongly supported by Kiran Bhaiya Samant. शिवाम स्पोर्ट फायनल 11 तुम्ही दिले आहेत का बघा. शिवाम स्पोर्ट टेक्निकल कमिटीमध्ये जाऊन संपर्क साधायचा आहे. शिवाम स्पोर्ट्स सामना सुरू होतोय. अरिहंत यांकडनं गोलंदाज तयार, दोन्ही फलंदाज तयार. मोठं आव्हान आहे, बघूया कसं पार करतात, कसा सामना करतायत. यस सर. केतन म्हात्रे, पवन केने, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. तर गोलंदाजी मार्क वरती राजेश सोरटे, पुण्याचा खेळाडू, डोंबिवलीचा फलंदाज, पुण्याचा गोलंदाज. उजव्याच्या बाहेर आकाशामध्ये चेंडू, हो 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 हो, इथे पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. राजेश सोरटे इसी के लिए जाने जाते हैं, द गोल्डन डक. देखिए गेंद किस तरह शार्प टर्न लेती हुई, और केतन म्हात्रे बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, और किरण पवार के हाथ में आता हुआ वो बेहतरीन कैच, और डोंबिवली ग्रामीण का पहले विकेट का पतन. शून्यात पहिला फलंदाज बाद झालेला आहे आणि शून्यातून साम्राज्य निर्माण करावं लागेल. इथे 87 धावांचं मोठं आव्हान आहे आणि निश्चित या आव्हानाला सामोरा डोंबिवली ग्रामीण कसा जातोय. सगळ्यांचं लक्ष होतं, सगळ्यांच्या नजरा होत्या, लक्ष होतं ते केतन म्हात्रेकडं की आज केतन म्हात्रे काहीतरी कमाल करेल इथे. मात्र प्रेशर, 87 धावांचं मोठं प्रेशर जाणवलं पहिला फटका खेळताना, आणि बाहेरची कड घेऊन चेंडू मात्र उडाला आणि तिथे यष्टीरक्षक किरण पवारनं कोणतीही चूक केली नाही. सुशांत जाधव इज देअर. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो ही, शून्याचे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला, बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला, सागर होऊ कधीही, बसलो जरी आज डोही, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. शून्यातून सुरुवात, शून्यातून साम्राज्य उभं केलं जातं. नामदार उदयजी सामंत साहेब हे एक उदाहरण तुमच्या समोर आहे. ओहो हो हो, इथे पहिला फलंदाज बाद झाला. दुसरा चेंडू कुठे आहे बघा, मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार. टेलरचे इरादे मजबूत आहेत आणि मजबूत इराद्यांना जर पंख मिळाले ना, परिंदों को अगर पंख मिल जाए तो लंबी उड़ान के लिए तैयार होते हैं. चेंडू आकाशामध्ये, इथे झेल टिपला. 70 पॉवरफुल विकेट. विकेट गिर चुके हैं, लेकिन आक्रमण अभी भी जारी है. एक ही तरीका है, अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. जीतू शेलर ने स्ट्रोक अच्छा खेला, थोड़ा 1 रन लेकर स्ट्राइक घुमा सकते थे. यही क्रिकेट है. या ओव्हरला अजून एक विकेट घेतल्यास इरफान जागेदार यांच्याकडनं स्पेशल प्राइज 500 रुपये. वन मोर विकेट अँड 500 रुपीज. खरं तर मोठा स्कोअर ज्यावेळेस चेस करायचा असतो त्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन निश्चित महत्वाचे असतात. मोठे फटकेच केवळ मोठा स्कोअर चेस करतात असं होत नाही.
आणि दोन्ही वेळेस आम्ही बघितलं की बॉलचा पूर्ण अंदाज नव्हता. पहिला एक बॉल जाऊ द्यायचा होता किंवा टेम्परामेंटला महत्व द्यायचं होतं. इथे फक्त मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज गेले आणि 2-6 अशी नाजूक अवस्था आम्ही डोंबिवली ग्रामीणची बघतोय. राजेश सोरटे मात्र इथे आग ओकतोय एका बाजूनं. अक्षरशः तिखट झोंबणारी गोलंदाजी तो इथे करतोय आणि फलंदाजांना मात्र तो सातत्यानं बाद करतोय. हा चेंडू देखील बाद टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता पवन केनेचा. यावेळेस पवन केने सुंदर फटका आणि सरळ सीमारेषे बाहेर षटकार. A1 पवन के नाम से जाने जाते हैं. देखिए सबसे बड़ी बात है स्ट्रोक सिलेक्शन. जब आप गणपतिपुळे जाते हैं ना, रास्ते में एक बोर्ड आता है, अक्षर कळे अपघात टळे, चेंडू कळे विकेट टळे. ये जरूरी है. याबरोबर पुन्हा एकदा एक बिग कॉन्टेस्ट खरं तर ह्या ओव्हरमध्ये आम्हाला बघायला मिळालं. राजेश सोरटे आणि इतर फलंदाज. राजेश सोरटे यशस्वी ठरला पण 2 षटकार त्या षटकामध्ये निश्चित आलेले आहेत. ही क्रिकेटच्या बदलाची नांदी खरं तर. कारण आम्ही आपण बघत असतो खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आपण पाहिला परत षटकार, पुन्हा विकेट, पुन्हा षटकार आणि त्यानंतरचा निर्धाव चेंडू आम्ही पाहिला. खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करत असतात, चौकार षटकारांसाठी निश्चित प्रकारे प्रयत्न करतात. अलीकडे आपण पाहतो जो क्लासिकल टच असतो क्रिकेटमध्ये तो खूप कमी बघायला मिळतो. परंतु आता क्लास कोणता म्हणायचा हा प्रश्न देखील तयार होऊ शकतो. कारण तुम्ही जर ज्यावेळेस वेडनं 3 षटकार मारले, परफेक्ट टेनिस क्रिकेट शॉट होते ते. त्यानंतर द्वारकानाथ सेंजगिरींचं एक आर्टिकल आलं होतं, त्यामध्ये त्यांनी जे विवेचन केलं होतं की अलीकडे पुस्तकातले फटके खेळाडू खेळत नाहीत तर स्वतः इनॉग्रेट करतात, स्वतः फटके डेव्हलप करतात, ते खेळतात. कदाचित ते फटके पुस्तकात त्यावेळेस आले नसतील, त्या फटक्यांचं तंत्र नसेल, पण नवीन तंत्र जे विकसित केलेलं आहे खेळाडूंनी त्याचं निश्चित कौतुक व्हायला पाहिजे. ही नव्या बदलाची नांदी आहे आणि आम्हाला ती टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंकडून बघायला मिळते. नक्कीच नरेशजी, कॉपी बुक स्टाईल थोडी मागे पडली होता, ज्याला कॉपी बुक स्टाईल आपण म्हणायचो. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. हातखंबाचे म्हणजे आपले मुन्ना देसाई 11चे जे सेलिब्रेशन करतायत ना सगळे सपोर्टर, ते मात्र बघण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. म्हणजे अरे बापरे झेल सुटला, अरे रे आउट होता होता राहिला. सगळेच्या सगळे सपोर्टर नुसते असे एकदम फुल ऑन चार्ज आहेत, एकदम चार्ज. कारण त्यांना माहिती आहे पहिल्या ज्या विकेट गेल्यात त्या किती महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच मुन्ना देसाई 11 हा संघ हा आता टॉप वरती आहे. 13 धावांवरती दुसरा फलंदाज गमावलेला आहे. इथे जीवदान मिळाले खरं तर पवन केनेला. पवन म्हणजे वारा आणि वाऱ्याचं चक्रीवादळात रूपांतर व्हावं अशी तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे. समोरचा स्कोर निश्चित मोठा आहे, परंतु तरी देखील चक्रीवादळात रूपांतर होताना सुद्धा, आगीवरून चालताना सुद्धा डोक्यावरती बर्फाचा खडा किंवा टोपी खाली बर्फाची कुपी असणं गरजेचं आहे. ही मोठी मॅच आहे. मॅरेथॉन इनिंग पवनकडून इथे अपेक्षित आहे. यस यस यस, या फटक्याची खरं तर आवश्यकता होती. आखूड टप्प्याचा चेंडू होता, फिरवला, दिशा दिली, स्क्वेअर लेगला 4 धावा. आपणास विनंती, आपली प्लेइंग 11 घेऊन आम्ही वेट करत आहोत. तुम्ही तुमची प्लेइंग 11 घेऊन आमच्या इथे संपर्क करायचा आहे. 17 for 2. नरेश जी देखिए, पर्याप्त मात्रा में रन नहीं है इस वक्त. रनों की डिमांड ज़्यादा है, सप्लाई कम है. लेकिन अगर प्रोडक्शन बढ़ जाए तो डिमांड और सप्लाई दोनों का समन्वय हो सकता है. कौन कहता है हो नहीं सकता. याबरोबरच पुन्हा आकाशामध्ये चेंडू, मात्र नो मॅन्स लँड होईल तिथे. 3 क्षेत्ररक्षक आले बाजूनं, परंतु चेंडू मात्र मध्येच पडलाय. जीवदान म्हणता येणार नाही. 2 धावा पवन केनेला इथे मिळत आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु 2-2 धावा देखील महत्वाच्या ठरणार आहे. 19 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आम्ही मगाशी चर्चा करत होतो त्यावेळेस द्वारकानाथ संजगिरीने एक उदाहरण दिलं होतं. ते म्हणायचे की कुमार गंधर्वांना एकदा विचारलं की तुम्ही हा राग कसा शोधला, कुठे सापडला तुम्हाला हा राग. त्यावेळेस कुमार गंधर्व म्हटलं इथेच होता तो, मी काय फक्त गात गेलो आणि मला तो मिळाला. क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा तसंच होतंय की फटके इथेच आहेत, ते कुठे नव्हते. ओ हो पहा आता हा काय फटका आहे ज्याची चर्चा आम्ही करत होतो. पुस्तकात कुठेच नाही हा शॉट, पण पवन केनेने त्याच्या प्रतिभेवरती, कौशल्यावरती खेळलेला हा फटका आहे.
जवाब देना होगा। देखिए, अगर शत्रुघ्न सिन्हा अभिनेता बन सकते हैं तो ये हो सकता है, इट्स पॉसिबल। यावेळेस पवनचा उंच फटका खेळायचा इरादा होता, परंतु चेंडू लेट आला. खरं तर त्याची बॅट खूप लवकर गेली पुढे. ऑन द राईज खेळायचा प्रयत्न होता त्याचा. लिफ्ट करताना निश्चित प्रकारे चेंडूचा स्पीड मात्र तो मेंटेन करू शकला नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हळूहळू धावा बनतायत. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 12 धावा मिळाल्या होत्या. या षटकामध्ये त्या पुढे जाऊन धावा मिळालेल्या आहेत. हा फटका मगाशी आम्ही ज्याची चर्चा करत होतो की उंच चेंडू उडालेला होता. खरं तर पूल करायचं म्हटल्यानंतर चेंडूची इतकी उंची सुद्धा अपेक्षित नसते, परंतु तरी देखील त्यानं जवळपास चेहऱ्याच्या तिथून चेंडू खेळलेला आहे. हाच फटका देखील एक धाव निश्चित प्रकारे मिळेल शॉर्ट फाईन लेगला. आणि असे फटके असतात, खेळाडू ते शोधतात. त्या फटक्यांना निश्चित प्रकारे तंत्राच्या चौकटीत बसवलं ना की ते सुद्धा एक चांगलं तंत्रशुद्ध फटके होतील. मात्र खेळाडूंच्या या कौशल्याचं कौतुक आहे, कारण नवीन फटके तुम्ही तयार करतायत, नवीन फटके खेळतायत. क्रिकेटला अशा अनेक फटक्यांची भेट तुम्ही देतायत. प्रत्येक दिवशी आम्ही नवीन फटके बघतो. निश्चित पुस्तकाच्या कोंदणामध्ये हे फटके नसतील बसलेले, मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये हे फटके परफेक्ट आहेत. 24 चेंडू 61 धावांची गरज आहे इथे. आपण बघतोय बिग कॉन्टेस्ट, ग्रामीण डोंबिवली विरुद्ध मुन्ना देसाई प्रतिष्ठान. विकी भोईरचं षटक आपण पाहिलं, 14 धावा या षटकामध्ये मिळाल्या. गडीबाद करण्यामध्ये यश आलं नाही. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्टार्ट निश्चित चांगला. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के होते, परंतु या षटकामध्ये काही धावा देखील मिळालेल्या आहेत. देखिए, धक्के लगेंगे, झटके लगेंगे, लेकिन उससे उभरना होगा. न रुकेगा कहीं, न झुकेगा कहीं. ले शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. So you have to walk on the difficult path. वाह वाह, दिल खुश रंगा खुश. 70-70 रॉकेट शॉट षटकार. देईल मला त्रास तर त्याचा मी घेईल कलास. 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय पवार कडून देखील सुंदर षटकार बाहेर पडलेला आहे. पवन केने एका बाजूने लढत होता, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं महत्वाचं आहे. आणि ती साथ किती देतोय इथे विजय पवार हे देखील बघायचं आहे. आपण बघतो आपलं वास्तविक जीवनामध्ये सुद्धा साथ जर चांगली मिळाली ना तर जीवनाचं सोनं होतं, आहे की नाही सर? परंतु एखाद्याला साथ मिळाली नाही तर मात्र मातेरे व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. आणि म्हणूनच जगदीश खेबुडकरांनी किती सुंदर कविता लिहिलेली आहे, जीवन आणि क्रिकेट. त्याचंही वर्णन करू आपण इथे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र खूप बाहेर होता चेंडू. पंच निश्चित वाईट घोषित करतील. धावफलकावरती आहे 34 वरून पुढे 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जगदीश खेबुडकर लिहितात की तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आज इथे आम्ही ते चित्र बघतोय. कधी तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतात, कधी वाईट दिवस येतात, आणि हे दोन्ही दिवस एकाच मॅच मध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. सगळं आयुष्य एका मॅच मध्ये अनुभवायला मिळतंय. अशी कमालीची मॅच आहे, रंगलेली मॅच आहे. डोंबिवली ग्रामीण विरुद्ध मुन्ना देसाई 11. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि 70-70 पॉवरफुल विकेट. धक्का क्रमांक 3.
अंतिम जो झेल पकडला त्याच्यासाठी अरुण झुले यांच्याकडनं 2,000 रुपयाचं बक्षीस आणि राजेश सोरटे हे यांच्या गोलंदाजीसाठी हे 2,000 रुपये आहेत खास. विकेटच्या रक्ताची चटक लागलेला तो वाघ आहे राजेश सोरटे. 3 विकेट Unstoppable. 3 विकेट त्याने मिळवलेले आहेत 20 धावांमध्ये. दुसरं षटक तो टाकतोय. पहिल्या षटकामध्येच पहिल्याच बॉलला त्यानं खरं तर विकेट मिळाली आणि जसं वाघाच्या तोंडाला रक्त लागलं ना की तो नरभक्षक होतो, इथे पहिल्या बॉलला विकेट मिळाली आणि तिथून पुढे अजून 2 विकेट राजेश सोरटेने मिळवलेले आहेत. दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू. या षटकामध्ये धावा निश्चित प्रकारे रोखल्यात, मात्र 8 धावा केवळ खर्च करत एक गडी बाद. ओ हो हो, इथे आम्ही रोखल्याची चर्चा करत होतो. 70 सुपरसॉनिक षटकार. दोन मित्र यांचं इथे आगमन झालेलं आहे. खास लांजेचे मित्र दरवर्षी येतात. नगरसेवक लकरूप आणि बापू लांजेकर, आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. क्या स्ट्रोक खेला वहां पर विजय पवार ने. दोन्ही टीम मधले पवार चालतायत आज. तिकडे किरण पवार, इकडे विजय पवार. अभिजीत एक इंटरेस्टिंग डेटा ऐसा है कि पहली पारी में 3 ओवर में स्कोर 45 था, दूसरी पारी में 3 ओवर में स्कोर 41 है, यानी कि बिल्कुल नेक टू नेक फाइट चल रही है. नेक टू नेक है. और डोंबिवली ग्रामीण एक ही चीज कह रही है, तुमच्याकडे 1 पवार होता, आमच्याकडे 2 पवार आहेत. आणि दोन्ही पवार नुसते पवार नाही तर ते पॉवर आहेत. ही मॅच सुद्धा पवारांभोवतीच फिरणार आहे. हो, मी नेहमीच त्याचा उल्लेख दीपक पवार असंच करतो. अक्षय पवार विजय पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. विजय पवार 5 चेंडूमध्ये 15 धावांवरती फलंदाजी करतोय. अक्षय पवार आत्ताच दाखल झालेला आहे मैदानामध्ये. 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे आणि पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिले विकेट मिळाल्या, तिथे 3 विकेट काढल्या राजेश सोरटेने, मात्र धावा देखील त्याच्या षटकांमध्ये खर्च झालेल्या आहेत. अंगद फुलर लेनचा चेंडू, हो हो, फटका कुठे पाहायचंय, प्रेक्षक फक्त बघताय चेंडू आकाशामध्ये. सुंदर फटका, डीप लॉंग ऑफला षटकार. सेवेंटी 76 मैच गर्म कर दिया. 47 नाउ 41 रिक्वायर्ड. और यहां पर डोंबिवली ग्रामीण ने वही आक्रामक तीखापन बिल्कुल दिखा दिया है. परिस्थिती बिकट तर डोंबिवली ग्रामीण तिखट. वाह, डोंबिवली ग्रामीणच्या खेळाडूंनी निश्चित त्यांची गुणवत्ता दाखव, म्हणजे कागदावरची गुणवत्ता प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरवताना त्यांनी जे तडफेनं ते खेळलेले आहेत त्यांचं निश्चित कौतुक करायला पाहिजे. अगदी पहिल्या बॉलवरती विकेट. केतन मात्र बाद झाला होता. खरं तर तिथे शस्त्र खाली ठेवायला हवी होती, परंतु आपल्याला माहित आहे की मराठ्यांची पराक्रमाची गाथा आहे. इथे एखादा तानाजी पडल्यानंतर सूर्याजी कुणीतरी होतो आणि किल्ला जिंकून देतो, आणि ते चित्र आम्हाला बघायला मिळालेलं आहे या मॅच मध्ये. खरं तर पडला होता तर इथे केतन मात्र पहिल्या बॉलवरती, तिथून पुढे ज्या तडफेने त्यांनी मॅच आणलेली आहे, काही सिक्सेस, पॉवरफुल 6 दाखवले आणि 47 धावा धावफलकावर. इथे पाहायचं परत एकदा चेंडू आकाशामध्ये उंच, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपलेला आहे. अंगद पाटीलला यश मिळतंय. थैंक यू योगेश मस्के. 70 विकेट. थोड़ा सा देखिए, अभी अक्षय पवार ने एक बढ़िया स्ट्रोक खेला था और वो अपने मन पर नियंत्रण नहीं रख पाए. सबसे बड़ी बात यही है कि बैटर को पता होना चाहिए व्हेन टू स्विच ऑन एंड व्हेन टू स्विच ऑफ. जब आप अहमदनगर की तरफ नगर हाईवे पर जाते हैं तो वहाँ पर एक बहुत बड़ा मैसेज लिखा है बोर्ड पर, मनावर ब्रेक म्हणजे उत्तम ब्रेक. चाहे आप कार ड्राइव कर रहे हो या फिर बैटिंग कर रहे हो,
थोड़ा सा मन पे ब्रेक रखने की जरूरत थी अक्षय पवार को और काम हो जाता। सिंगल लेकर वो स्ट्राइक घुमा सकते थे, लेकिन वो नहीं किया और उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। निश्चित कोणीतरी इथे ड्युरासेल बॅटरी होणं गरजेचं आहे. प्रत्येक जण काम चांगलं करतोय. पवन केनेने 2 षटकार मारले, निश्चित स्टार्टअप चांगला दिला होता. त्यानंतर जितू शेलार बाद झाला, 1 षटकार ठोकून. परत विजय पवारने 2 षटकार मारलेत, मात्र अक्षय पवार देखील 1 षटकार ठोकून बाद झाला. प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, जे गरजेचे आहेत, परंतु त्याचबरोबर निश्चित प्रकारे चेंडूच्या मेरिट वरती तुम्ही मैदानामध्ये थांबणं देखील गरजेचं आहे. आणि आता विजय पवार वरती सगळ्या नजर असणार आहे. साई शेलार नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. लक्ष समोर आपण बघू शकतो. अजून 40 धावांची गरज आहे. 15 चेंडू 40 धावा. लक्ष अजून मोठं आहे, मात्र दृष्टिक्षेपात आहे. हो हो हो, शेवटच्या क्षणी बॅट काढून घेतली, जाऊ दिला चेंडू. वाईडची घोषणा होते पंचांकडून. 1 धाव इथे मिळते आणि धावा कशाही मिळाल्या तरी डोंबिवली ग्रामीणसाठी निश्चित लाभदायी आहेत, शुभदायी आहेत. धावा तितक्याच महत्वाच्या आहेत. आपण बघू शकतो इथे खूपच बाहेर चेंडू होता. खरं तर बघितला की बाहेर जातोय चेंडू, अलगद बॅट काढून घेतली. 1 धाव मिळाली. 49 4 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा हो हो, त्यांनी बघितलं होतं की थोडासा पुढे येतोय, चेंडू कसा टाकला आणि इथे मात्र 70 विकेट मिळवली. बाद होईल साई शेलार. शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर जो उन्होंने 6 लगाया था, सड़क पर जाती हुई गेंद, लेकिन यहाँ थोड़ा सा मिस टाइम कर दिया और बड़ा विकेट अंगद पाटिल ने ले लिया साई शेलार के रूप में. तो 49 for 5. और ये देखिए हाथ खंबा वॉरियर्स. खर तर तो चेंडू नव्हता सर, मला तर तो मारीचाच्या रूपामध्ये आलेला तो हरिण दिसला. सीतेला सुद्धा मोह आवरला नव्हता. इथे साई शेलार देखील त्याच मोहात पडला खर तर, कारण समोर चेंडू होता, अलगत बाहेर काढला त्या चेंडूला आणि निश्चित प्रकारे थोडासा गती परिवर्तन करताना टाकलेला चेंडू होता आणि त्यामुळेच चेंडू आकाशामध्ये. आम्ही दीपक पवार सरांना बघतोय स्क्रीनवरती, त्यांच्याबरोबर ही सगळी मुन्ना देसाई आणि त्यांची हातखंबा वॉरियर्सची सगळी टीम त्यांच्या समवेत. ओहो हो, पुन्हा सुंदर चेंडू, पुन्हा सुंदर चेंडू इथं अंगद पाटील कडून. यावेळेस डाव्या हाताच्या फलंदाजाला बाहेर घेऊन जाणारा चेंडू निर्धाव ठरतो. 49 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता सर, परंतु तिथून पुढे अंगद पाटीलनं काय कमबॅक केले बघा. विकेट मिळवली, त्यानंतर 1 सिंगल, 1 वाईट टाकला, परत 1 विकेट, परत निर्धाव चेंडू. 8 धावा देत असताना 2 गडी बाद केलेत अंगद पाटीलने. यावेळेस आपण बघू शकतो फलंदाज कुठे उभा आहे आणि तो तिथून पुढे तो जर पंचांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असेल तर पंच सुद्धा मला वाटतं त्याला दाखवतील युअर पोझिशन काय आहे. आणि ही गोष्ट महत्वाची आहे, कारण रीच टू दी बॉल हा जो नियम येतोय आणि त्यामुळेच पंचांचं काम अधिक कठीण झालेलं आहे मी तर म्हणेल. 49 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये निश्चित चांगली पोझिशन मध्ये होते डोंबिवली ग्रामीण, पण या षटकामध्ये अंगद पाटीलनं पारडं थोडंसं झुकवलंय का? डेफिनेटली, नक्कीच. अंगद पाटिल ने देखिए अपना काम किया. सबसे बड़ी बात यही होती है. तो अब 12 गेंदें बची है, 39 रनों की दरकार है और ये मैच बहुत इंटरेस्टिंग स्टेज में लेकर आया डोंबिवली ग्रामीण. ॲब्सोल्युटली. आणि मला इथे हरेश सरांना पण बोलवायचंय मुख्य मंचावरती आणि हर्षल सरांना पण बोलवायचंय. आम्हाला एक छोटेखानी सत्कार तुमचा करायचा आहे. सो प्लीज हर्षल सर आणि हरेश सर दोघांनी प्लीज मुख्य मंचावरती या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी एक अप्रतिम सामना आपण बघतोय आणि या संपूर्ण स्टेडियममध्ये आता तुम्ही नजर फिरवा, तुम्हाला प्रेक्षकांची संख्या किती वाढली आणि किती पटीने वाढली हे लक्षात येईल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट.
शिल्लक आहेत आणि अजूनही इथे डोंबिवली ग्रामीण मागे हटायला तयार नाही. वा सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा तिथे पाहायचं. ओ हो 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 थेट यष्ट्यांवरती मारण्याचा प्रयत्न होता इथे. प्रयत्न फसला परंतु ही डेअरिंग महत्वाची आहे. डॅशिंग गेम आक्रमक खेळ म्हटलं की प्रेक्षकांना सुद्धा खेळाडूंना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा उन्माद असतो. विजय पवारच्या फलंदाजीकडे मी तुमचे लक्ष वेधून घेतोय. विशेष म्हणजे त्याच्या गोलंदाजीचा फॅक्ट आपण फलंदाजीचा फॅक्ट बघितला तर पहिली धाव त्याने सिंगल घेतली, त्यानंतरचा षटकार, परत सिंगल, परत षटकार, परत सिंगल, परत षटकार, कुठलाही डॉट बॉल नाही मध्ये कुठे. आणि यावेळेस मात्र त्याने 2 धावा घेतलेल्या आहेत. 57 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वे षटक मैदानामध्ये सुरू असताना गौरेश इज द मॅन ऑन द मार्क. ओ हो हो इथे पाहायचंय काय सुंदर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला. विजय पवार बाद. पैविलियन नरेश सर, ये आखिरी उम्मीद मैं कहूंगा, आप उम्मीद का दिया बुझ चुका है. यहाँ पर मजा थोड़ा सा कम होता नजर आ रहा मैदान पर. डोंबिवली ग्रामीण साठी आपण पाहिलं विजय पवार हा गुलाबाचं फूल होता, परंतु तोच मुन्ना देसाई संघासाठी बाभळीचा काटा होता. तो बोचत होता, टोचत होता सारखा, परंतु हे गुलाबाचं फूल एका सुंदर चेंडूने उखडलं. विजय पवार बाद झाला. निश्चित करे तो क्या करे, यहाँ पर विकेट भी बचाना, रन भी बनाना था, यानी कि सांप को भी मारे और लाठी भी सुरक्षित रखे. ये थोड़ी सी मुश्किल कड़ी हुई थी और यही कारण यहाँ पर विकेट का नुकसान होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चेंडू पाहत त्यानं कसं टाकलं. यॉर्क होता चेंडू, 2 पायाच्या मध्ये आला चेंडू, बॅटच्या मधून असा शिताफीने घुसला की थेट एसटी त्याने उडवली. मला वाटतं चांगल्या घरफोड्या करणाऱ्या घरफोड्याला सुद्धा हा चेंडू मार्गदर्शन करेल. खूप सुंदर गोलंदाजी आपण बघतोय यावेळेस. अहो मला वाटतं पायातून चेंडू निसटला, परंतु ज्या पद्धतीनं त्याने स्ट्रेच केलं तिथे निश्चित त्याच्या कल्पकतेला दाद देऊ आम्ही. 1 धाव इथे मिळाली धावफलकावरती. पुढे स्कोर 58 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये डोंबिवली ग्रामीण. 8 चेंडू 30 धावा. लक्ष समोर आहे. गोलंदाज गौरेश परत एकदा तयार होईल या षटकामध्ये. पहिला षटकार मिळाल्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं, एक विकेट काढले. विशेष म्हणजे जो धोकादायक ठरत होता विजय पवार, त्याला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. मला वाटतं मोठा अडथळा त्याने बाजूला केलेला आहे, परंतु एक अडथळा तुम्ही बाद केला की दुसरा अडथळा तुमच्या समोर असतो आणि त्यामुळे विक्रांत पाटील, तुषार पाटील यांच्या बरोबर जबाबदारी आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर इथे पंच इशारा करतायत की वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे. 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गौरेश तिथे गोलंदाजी मार्क वरती आहे. नरेश सर, अभी कुछ बिगड़ा नहीं है. आने वाले 2 गेंद अंतिम ओवर की शेष है, इसमें अगर बड़े शॉट लगेंगे तो आगे का सफर आसान भी बन सकता है. कुछ भी बन सकता है यहाँ पर. अच्छा मुकाबला, अच्छे दर्शक, अच्छी प्रतियोगिता. खरं तर त्यालाच आपण क्रिकेट म्हणतो, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. हा सुंदर सुंदर इंग्रजीमध्ये जरी ऐकायला छान वाटतं ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, मराठीमध्ये सुद्धा ऐकायला छान वाटतं अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ. आमच्या हातखंबा वॉरियर्सचे सगळे चाहते खुश आहेत. निश्चित एका मजबूत स्थितीमध्ये टीम दिसते. 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये डोंबिवली ग्रामीण. या विस्मयकारक खेळामध्ये पुढे काय होणार हे आपल्याला माहित नाहीये, म्हणजे ते अस्सल क्रिकेट आहे. आणि जर पुढे काय होणार आहे जर अगोदरच आपल्याला माहित असेल तर आपण त्याला क्रिकेट म्हणणार नाही, त्याला फिक्सिंग म्हणू आम्ही. आणि हे फिक्सिंग नाहीये ग्राउंडमध्ये आणि त्यामुळेच अजूनही आपल्याला इथे अपेक्षा आहे चमत्कारांच्या. आणि क्रिकेटमध्ये असे चमत्कार तर रोज होतात चमत्कार, आणि त्यामुळेच हा खेळ हा प्रचंड लोकप्रिय आहे. आज बघायचे 7 चेंडू शिल्लक आहे शेवटचे. 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडू पाठीमागे 4 धावा. यावेळेस पूलचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू, पुन्हा उचलता आला नाही फलंदाज विक्रांतला. आणि तिथे आपण बघू शकतो षटकाची होईल सांगता. 60 धावसंख्येवरती 6 गडी बाद झालेले आहेत डोंबिवली ग्रामीणचे. शिल्लक आहेत 6 चेंडू. विजयासाठी 28 धावांची गरज आहे.
नहीं सर, यादगार पारी खेले यहाँ पर रजत मुंडे ने, जिसके 50 के बलबूते पर कुल मिलाकर 87 ने बनाया, 88 का लक्ष्य था। यानी कि ऊंची चट्टान थी और ऊंची चट्टान को पीछा करते हुए यहाँ पर थोड़ी सी टीम लड़खड़ाती शुरुआत हुई। केतन मात्रे 0 पर आउट हुए। यदि केतन मात्रे अच्छी शुरुआत करते, अच्छा फ्लाइंग स्टार्ट देते तो मिडल ऑफ द बल्लेबाज के ऊपर दबाव ना होता। लेकिन गेंदबाज की भी तारीफ करना चाहूंगे, क्या कमाल की गेंदबाज हुई यहाँ पर, शानदार क्रिकेट। उम्मीद काफी थी इस मुकाबले से, लेकिन फिलहाल तो मुकाबला एक तरफा चलता हुआ। 6 चेंडू 28 धावा, कश्ती तूफान से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकते, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है। आणि क्रिकेट असाच खेळ आहे। शेवटचं षटक अंगद पाटील। याबरोबरच निश्चित एक सुंदर चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतो। टप्पा पडल्यानंतर तो बाहेरच्या दिशेला जातोय। फलंदाज प्रत्येक चेंडूवरती शफल होत आहेत आणि त्यामुळे काय होतं, त्यांचा रीच वाढतो आणि पंच त्यामुळे अशा प्रकारचा चेंडू जरी लाईनच्या बाहेर असेल तरी सुद्धा वाईड नाकारू शकतात, कारण तो त्यांचा अधिकार आहे। यावेळेस थोडासा वेगात टाकला होता। ओ काय पूल आहे, हा पंच होता खरं तर। चेंडू कुठून उचललाय पहा, सुंदर सुंदर अप्पर हँडचा वापर इथे केला आणि एक शानदार 70-70 शानदार षटकार। नहीं सर, यही बल्लेबाज है तुषार पाटिल, जिनकी बात करेंगे। जूनियर डोंबिवली टीम को पिछले 10-12 साल से अपनी टीम को पहचान दी उन्होंने। एक अच्छे आयोजकर्ताओं की भूमिका भी निभाते श्रद्धांजलि ट्रॉफी की ओर से, और एक अच्छे बल्लेबाज भी, एक अच्छा शॉट लगाया पर गेंद सीमा पर 6 रन। उम्मीद अभी भी कायम। या षटकाराबरोबरच धावफलक 66 वरती पोहोचतो आहे। 4 चेंडू शिल्लक आहे, विजयासाठी 22 धावांची गरज आहे। 4 चेंडू 22 धावा। दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम। ओहो हो, इथे मात्र सुंदर चेंडू अंगद पाटीलचा, स्लोवर वन, आणि परत त्याने टर्न दिला, स्पिन केला चेंडूला, आणि तिथे मात्र तुषार पाटील कोणतंच उत्तर शोधू शकलेला नाहीये। मराठीमध्ये एक सुंदर गाणं आहे, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश। आणि हा प्रकाश इथे मुन्ना देसाई 11 संघासमोर निर्माण होतोय। अंगद पाटील सुंदर गोलंदाजीनं पुन्हा एकदा या सामन्यावरती साथ चढवतोय, आपल्या टीमची ताकद अजून मजबूत करतोय आणि संघाला विजयाच्या दिशेने अग्रेसर करतोय। 66 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे आणि लक्ष्य मात्र आता बिकट आहे, अवघड आहे। ही वाट सोपी नव्हती, मात्र ती अजून अवघड बनवली ती अंगद पाटीलनं। उजव्याच्या बाहेर ठरेल वाईड, एक अतिरिक्त धावफलकावरती 67 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता भरपूर चिकार धावा बनवायच्या आहेत। याबरोबरच बाहेरची कड आणि अलगद अंगद पाटीलच्या गोलंदाजीवरती किरण पवारने टिपला झेल। 7वा धक्का इथे बसतोय आणि या सामन्यामध्ये जवळपास विजय निश्चित केला। करेंगे अंगद पाटिल के छोटा सा गांव है, इनामपुरी, रायगढ़ से बिलोंग करने वाला गांव है, और इसी खिलाड़ी ने केपीएल जैसे छोटे केपीएल से शुरुआत की थी, कोटारी प्रीमियर लीग से। उसके बाद इस खिलाड़ी ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा। उनकी जो दौड़, उनका जो जी जुनून से खिलाड़ी आगे बढ़ रहा है, कामयाबी हासिल की इस खिलाड़ी ने, और शानदार और नफीतुली गेंदबाजी मैदान पर। निश्चित नदीचा उगम छोटा असतो, परंतु तिला ओहोळ, नद्या, ओढे, ओढ मिळतात आणि समुद्राला जाताना ती विस्तीर्ण होते। अंगद पाटील आज तितकाच विस्तीर्ण आणि तितकाच अगाध झालेला दिसतोय त्याच्या गोलंदाजीच्या, त्याच्या स्ट्रेंथ नुसार। दरम्यान मॅच संपते आणि याचबरोबर मुन्ना देसाई 11 शानदार विजय संपादन केला, बॅक टू बॅक सेकंड विन, आणि याचबरोबर त्यांनी पुढची फेरी देखील इथे